नवा दिवस आम्ही फॅन्सी पानला चाललोय आणि ढगाळ आहे. बघूया काय काय बघायला मिळतं. खरं तर हा सीझन नाही आहे, खरा सीझन तर ऑक्टोबर जेव्हा आपण येऊ तेव्हा असेल खरा सीझन. सो बघूया काय काय बघायला मिळतं. सनवर्ल्ड कंपनीने हे सगळं उभारलंय. पायथ्याला जुन्या काळातलं व्हिएतनाम बघायला मिळतं. मध्ये मध्ये बऱ्याच फॅन्सी गोष्टी सुद्धा इन्स्टॉल केल्यात. मी आणि आम्ही केबल कारमध्ये जाऊन बसलो. आमचा प्रवास सुरू झाला. तिथल्या गावांमधली भातशेती दिसायला लागली. काल आम्ही ह्याच भागामध्ये 10 किलोमीटरचा ट्रेक केला होता. आज त्याचाच एरियल व्ह्यू बघताना मस्त वाटलं. आपण या केबल कारने प्रवास करताना जवळपास 1400 मीटर उंचावर जातो. केबल कारचा हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 2 स्टेशन मधलं एकूण अंतर 6 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. वरचं वातावरण पावसाळी होतं. पुढचा प्रवास माउंटन ट्रेनने सुरू झाला. धुक्यामुळे काही बघायला मिळेल की नाही याची शंका होती. काही वेळातच हवा थोडी क्लिअर झाली. इतक्या उंचीवर आम्हाला ध्वजारोहणाचा सोहळा बघायला मिळाला. हा समारंभ इथे रोज होतो. बराच वेळ आम्ही टॉपला होतो. वाहत्या ढगांमधून भव्य बुद्ध मूर्ती दिसली. थोड्या वेळाने अनपेक्षितपणे इंद्रवज्र दिसलं. सो फायनली टॉपला आलोय फॅन्सी पानची. ऑगस्ट महिना आहे. इथे फॅन्सी पानला असं वाटलेलं की काहीच बघायला नाही मिळणार, ढग असेल, पण ढग क्लिअर झाले. सनलाइट, ब्लू स्काय आणि आता इथे इंद्रवज्र पण बघायला मिळालं. क्या बात आहे. एवढ्या हाईट वरती इंद्रवज्र, मजा आली. येत्या ऑक्टोबर मध्ये रानवटा सोबत चला व्हिएतनामला. शेवटच्या काही जागा शिल्लक. खूप वेळ वाहणारे ढग बघत होतो. दुपारनंतर परत यायला निघालो. पायथ्याला असलेल्या इन्स्टॉलेशन जवळ थोडा वेळ फिरलो. सापाकडे येणारी टॅक्सी पकडली. व्हिएतनामीज फूडचा आणखी एक प्रयोग करतो आम्ही. सो स्प्रिंग रोल इकडचं फेमस लोकल आणि इकडचं एक सलाड घेतलंय, बनाना फ्लावर सलाड. सो शब्दशः अर्थ जर बघितला तर केळफुलाचं सलाड. माहीत नाही काय आहे, चांगलं लागतंय. सो आणखी एक प्रयोग.
आज सकाळची सुरुवात कोकोनट कोल्ड कॉफीने करूया असं ठरलं. सो मी कॉफी मागवली आहे आणि कोकोनट क्रीम सिरम जे काय ते खाली आहे, वरती कॉफी आणि आता ते मस्त आपोआप मिक्स होतं आहे. अर्थात चमचा दिला आहे, तर हे अशा पद्धतीने दिलं आहे. समोर मस्त व्ह्यू आहे लेकचा व्ह्यू बघा. आजची कोकोनट कॉफी आईस. सो आम्याने मागवली आहे हॉट टी. पीच हॉट टी विथ लेमन. सापामधला नवा दिवस. आज आम्ही कॅटकॅट विलेजला आलो आहे आणि आज थोडासा पाऊस आहे, ढग आहे आणि मस्त आहे वातावरण. मुआंग होआ नदी किनारी वसलेलं कॅटकॅट विलेज हे पर्यटकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. इथे फिरताना दुकानांमध्ये इथला पारंपरिक वेश घालून आपण फोटो काढू शकतो. इथे सापामध्ये ट्रेडिशनल परफॉर्मन्स आहे, त्याला आम्ही येऊन बसलोय मी आणि आम्ही. आणि आता वाट बघतोय कधी सुरू होतोय. माझ्यामुळे वेळेच्या आधी आलं. 2 वाजताचा शो आहे, 1:50ला घेऊन आलो याला. इथल्या हाँग कम्युनिटीने त्यांचे नृत्य प्रकार सादर करण्यास सुरुवात केली. Let's come together. कार्यक्रमाच्या शेवटी कलाकारांनी प्रेक्षकांनाही त्यांच्यात सहभागी करून घेतलं. कॅटकॅट विलेजमधल्या बाकीच्या फॅन्सी गोष्टी बघून आम्ही हॉटेलवर यायला निघालो. येत्या ऑक्टोबरमध्ये रानवटासोबत चला व्हिएतनामला. शेवटच्या काही जागा शिल्लक.